आलेलं आहे, त्यामुळे आजार सुद्धा बळावू शकतात. आता 2-3 लोकांनी कंप्लेंट केली होती की इथे विंचू आले. जर विंचू एखाद्याला चावला, बोला नाही तुम्हाला आम्हाला चावू शकतो, काळजी घ्या. काय होत असेल त्या नागरिकांचे? आम्ही मला वाटतं या जागेचा गैरवापर करण्यासाठी बाकी कुठल्या कॉन्ट्रॅक्टर आणि मेंटेनन्स डिपार्टमेंट यांचं संगनमत झालं का असं आता दिसतंय. तुम्ही आता काय इशारा देताय? ज्या पद्धतीनं इथे ही लाकडं जमा करून ठेवण्यात आलेली आहेत, भिजलेली लाकडं आहेत, गणपती जवळ आलेली आहेत, अशा अवस्थेमध्ये किती दिवसाची मुदत तुम्ही नाही, देता? आता आठवड्याभरामध्ये हे सगळं उचललं गेलं पाहिजे. आठवड्याभरात. आज वार आहे, शुक्रवार. युद्ध पातळीवर त्यांनी केलं पाहिजे. पत्रही मी देते की अशा पद्धतीने तुम्ही आजूबाजूला दुर्गंधी पसरते कुजलेल्या गोष्टीची, त्याची जाणच या जर प्रशासनाला नसेल, खडबडून जागं करणं आता ती वेळ आलेली आहे. कारण सत्ताधाऱ्यांचं आपण बघतोय ते वेगवेगळ्या पद्धतीने वागतायत. तिथे चांगली मैदानं, चांगले गोष्टी काढून टाकल्या जात आहेत, दिल्या जात आहेत. या मैदानाचं आर्थिक नुकसान किती केलं? बऱ्याच वेळेला इथे खेळायला मागतात. आता गणपती पॉन्ड होणार आहे. आम्ही अशा अधिकाऱ्यांबरोबर पहिली कारवाई झाली. काही दिवसांपूर्वी लोकमत मुंबईने देखील या जागी येऊन व्हिडिओ केला होता आणि या मैदानाची माहिती मागितली होती वॉर्ड ऑफिसरकडे. त्यांच्याकडे ही माहिती नव्हती. आम्ही माहिती घेऊन सांगतो असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्यापही काही पाठपुरावा झालेला नाही. मी जे म्हणते झोपलेलं प्रशासन ते याला पुष्टी देत आहे. ह्या कारणाला त्यांना काही पडलेलं नाही. दिवसभराचा पगार घ्यायचा आणि नको ते उद्योग करत बसायचे. एवढंच आता या महानगरपालिकेने झालेलं आहे. आपल्या माध्यमातून आयुक्तांशी मी बोलणार आहे. आपल्या माध्यमातून पत्रही देते आणि झोपलेल्या प्रशासनाला, झोपलेल्या वॉर्ड ऑफिसरला जागं करावं लागेल. दुसरीकडे एक राजकीय प्रश्न आहे. काल मनोज जरांगे पाटील यांची एक पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये